मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. यावेळी टाइम सांगितलं सकाळचे 6 वाजलेले, 6ही वाजले नसतील आणखीन. आज थोडंसं लवकरच रुटीनला सुरुवात झालेली आहे. तर अगोदर तर नंबर आहे पाण्याचा, म्हणजे बाहेरची सगळी कामं झालेली आहेत. अंगणाचं झाडणं, पुसणं, पोर्च धुवून घेणं, झाडांना पाणी देणं, सगळी कामं लवकर आवरली. कारण का आज पाहुणे येणार आहे, तर पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार आहे आणि धोंडे पण बनणार आहेत. म्हणजे अधिक मास सुरू आहे ना, तर धोंडे मी आणखीन एक वेळाही बनवलेले नाहीयेत. आता तसं तर महिना संपत आलेला आहे, पण आणखीन मुहूर्त लागला नाही. तर फायनली आज मुहूर्त लागलेला आहे आणि पाहुण्यांना कालच मी सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे. नणंदबाईलाही दिलेलं आहे आणि गावाकडे सगळ्यांना मी सांगितलेलं आहे, माहेरी सांगितलेलं आहे. चुलता चुलती सगळेजण येणार आहेत. म्हणजे 15 ते 20 जणांचा स्वयंपाक मला करायचा आहे. तर त्या हिशोबानंच डाळ वगैरे काल मी सगळं काढून ठेवलेलं आहे, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. तर अगोदर मी पाणी भरून घेत आहे, बघू शकता. आज पाणी पण मी 2 हांडे मी भरून घेतलेले आहेत. एक तांब्याचा जे हांडा आहे ते पण भरून बाहेर नेऊन ठेवला हॉलमध्ये. पिण्यासाठी फिल्टरचं पाणी पण स्वयंपाकाला लागतं आणि किचनमध्ये तितका स्पेस नाहीये, म्हणून मी सगळं हॉलमध्ये ठेवलेलं आहे. एक कॅन पण भरलं, तांब्याचा हांडा, स्टीलचा हांडा, इतकं पाणी भरलेलं आहे. कारण स्वयंपाकाला लागणार आहे, पूजेला लागणार आहे, म्हणून मी सगळं भरून ठेवलेलं आहे. तर पाणी भरण्याचं काम झालेलं आहे. लाईट गेली ना मग ही सगळीच कामं राहून जातात. तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात करू. अगोदर तर पुरणासाठी डाळ ठेवते मी. तर 2 कुकरमध्ये मला ही डाळ लावायची आहे, कारण एका कुकरमध्ये येणार नाही. माझ्याकडे 5 लिटरचे 2 कुकर आहेत. तर 2 कुकरमध्ये डाळ लावणार आहे. आणि डाळ इथं किती आहे तर 2 ते 2.5 किलो चना डाळ मी इकडे पुरणासाठी घेतलेली आहे. आणि डाळ निवडूनच ठेवलेली होती, तरी पण मी आणखीन एक वेळा फटकून घेतलं. डाळ स्वच्छ धुवून घेऊया आणि डाळ शिजत ठेवते. तसं तर डाळ शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो. चना डाळ शिजायला कुकरला 3 ते 4 शिट्या झाल्यानंतर डाळ परफेक्ट शिजणार आहे पुरणासाठी. तर इकडे दोन्ही कुकरमध्ये मी डाळ घेतलेली आहे. आणि डाळ मी तर बोर चालूच आहे, बंद केलेली नाही. तर डायरेक्ट मी बोरचंच पाणी घेत आहे. म्हणजे तसं तर आज पूर्ण स्वयंपाक अनसूत पाण्याचाच बनणार आहे. आणि हो, वार आज सांगितलेला नाहीये तुम्हाला. तर आजचा वार आहे गुरुवार. आणि तारीख किती आहे मी विसरले. तर इकडे डाळ मी धुलेली आहे, म्हणजे दोन्ही कुकरमध्ये पाणी टाकून मी स्वच्छ डाळ धुवून घेतली आणि डाळीच्या डबल पाणी टाकलेलं आहे. आणि डाळ आता शिजत ठेवूया. तर दोन्ही बर्नरवरती मी इकडे चना डाळ ठेवलेली शिजत. आता मला दुसरं काही बनवता येणार नाहीये, कारण आता दोन्ही बर्नर बिजी झालेले आहेत. तर तोपर्यंत मी देवपूजा करून घेते, जोपर्यंत इकडे डाळ शिजत आहे तोपर्यंत. अगोदर तर मी इकडे अनारशाचे तांदूळ धुवत आहे. हे तांदूळ भिजू घालून 2 दिवस झालेले आहेत आणि दररोजच्या दररोज मी सकाळी पाणी काढत असते यामधलं. स्वच्छ तांदूळ धुवून परत दुसरं पाणी टाकून ठेवलेलं आहे. नेऊन मी तिकडच्या रूम मध्ये ठेवले, कारण आता इथं सांडा लवंडा होतो. एक तर मी असं उत्तर भांड्यात ते ठेवलेलं आहे, पाणी सांडत होतं. आता किचन मध्ये आज ना खूप तामझाम आहे, त्यामुळे म्हणलं सांडा लवणीची कुठली कामं होऊ नये, म्हणून मी तिकडच्या रूम मध्ये नेऊन ठेवले तांदूळ स्वच्छ धुवून तांदळाच्या डबल पाणी टाकून. आता आलेले बाहेर सकाळी जोरदार पाऊस होता, त्यामुळे गेट वगैरे सगळं बंद करून गेलेले ते जात वेळेस. तर आता परत मी गेट काढलेला आहे आणि रांगोळी वगैरे काहीच काढलेलं तुम्हाला दिसत नाहीये, कारण का पाऊस इतका जोरदार होता ना. आतापर्यंत सगळीकडे पाणी थांबलेलं होतं. आता पाणी पण आटलेलं आहे ते, कारण गरमी इतकी होती ना की कितीही पाऊस पडो पाणी मात्र जमिनीवर राहत नाही, सगळं आटून जातं. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा असं वाटतं की नदी आलेली का काय, इतकं पाणी साचलं जातं. आणि एक थोड्या वेळानं बघितलंय 15-20 मिनिटानंतर तर पाणीच राहत नाहीये. पण वल्लावा खूप आहे, तर आणखीन बारीक थेंब चालूच आहेत, म्हणजे पाऊस रिमझिम सुरूच आहे. तर थोड्या वेळानं रांगोळी काढणार आहे. अगोदर मी पूजा वगैरे करून घेते. तुम्ही म्हणसाल तर उलटी सुलटी कामं होतील ना अगोदर रांगोळी काढायची, पण रांगोळी काढूनही काही उपयोग नाही. सगळी रांगोळी जाणार आहे धुवून, कारण पाऊस चालू आहे. कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीये, पण रिमझिम पाऊस चालूच आहे. तर फुलं घेऊन आलेले, कलरफुल शेजाऱ्यांच्या घरातून मी फुलं घेऊन आलेली आहे. मला आज लाल फुलं पाहिजे होती आणि आमच्या घराला एकही लाल फुल लागलेलं नव्हतं. सगळी पांढरीच होती, शेवंती, स्वास्तिक सगळं पांढरच लागलेलं होतं. म्हणून मी थोडीशी कनेरीची फुलं घेऊन आलेली आहे, लाल गुलाबाची फुलं आणलेली आहे. तर अगोदर मी देवपूजा करून घेते. दररोज मी प्रयत्न करत असते की सकाळी लवकर देवपूजा करायची, पण होतच नाही. इतका कामाचा गोंधळ होतो ना, सकाळी सकाळी टिफिन वगैरे देणं हे ते. पण आज उपवास आहे तर टिफिनचं काही टेन्शन नाही, पण जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी मला टिफिन द्यायचा आहे. पण थोड्या वेळानं करणार आहे, कारण आता गॅसवरती काही बनवता येणार नाही. दोन्ही साईडला मी कुकर ठेवलेले आहे, डाळ शिजत आहे तोपर्यंत पूजा करून घेते. तर हांडे वगैरे मी अगोदरच भरून ठेवले. तर पाणी घेतलेलं आहे आणि आता देवांना स्नान घालूया.
फुलं मी अगोदरच घेऊन आली आहे, त्यामुळे तितकं झंझट वाटत नाहीये. तर देवांना स्नान घातलं, हळदी कुंकू चंदन वाहिलं, देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे. आता फुलं वाहून घेऊ. फुलं वाहिलेली आहेत. आता रांगोळी काढून घेते. आणि दिव्यामध्ये तेलवाती घालून घेतलेले आहेत. आता रांगोळी काढून घेऊ. तर इकडं मी छोटीशी अशी कलरफुल रांगोळी काढत असते, छान पण वाटतं. म्हणजे देवाऱ्याच्या खालच्या साईडला थोडासा स्पेस आहे ना, आणि काळी फरशी असल्यामुळे ना रांगोळी छान दिसून पण येते इथं. तर रांगोळी काढलेली आहे, कलर भरलेला आहे, दीप प्रज्वलित केला. धूप यावेळेस आम्ही डब्बाच आणलेला आहे, म्हणजे कॅन्टीन मधून हा डब्बा आणलेला होता. तर तेच धूप मी घेतलेले आहेत. आणि अगोदर धूप लावून घेऊ, धूप वाळून घेते, घंटा वाजून देवाचे मनोभावे दर्शन करून घेऊ. पूजन झालेलं आहे, देवदर्शन झालेलं आहे. आता तुळशी पूजन, उंबरा पूजन करून येते अगोदर. रिमझिम पाऊस सुरूच आहे, म्हणजे पाऊस ना एकसारखा नाहीये, थोडा वेळ थांबतो परत येतो, थोडा वेळ थांबतो परत येतो, असं होत आहे. त्यामुळे ना मला बाहेर रांगोळी काढता येत नाही. आणि आज पाहुणे येणार आहेत ना, तर रांगोळी मी नंतर काढणार आहे. जसं पाऊस थांबला तेच वेट करत आहे, कधी एकदाचा पाऊस थांबेल. आज वातावरण एकदमच बिघडलेलं आहे, खूप थंड अशी हवा आणि पाऊस सुरुवात झालेली आहे. म्हणजे असं वाटत आहे आता खरा पावसाळा सुरू झालेला आहे. नाहीतरी तसं तरी पावसाळा तेव्हा सुरू झालेला आहे, पण गरमी खूप भयानक होती आतापर्यंत. पण कालपासून वातावरण चेंज झालेलं, एकदम पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर इकडं पूजा झाल्यानंतर अगोदर चहा बनत ठेवलेलं होतं, तर चहा मी वतून ठेवलेला आहे. आणि असं नाही की संग संग निवांत बसून मी चहा घेते. आज तरी कामं इतकी आहेत आणि मदतीला कोणी नाहीये, एकटीची धावपळ खूप होणार आहे. कारण 15 ते 20 जणांचा स्वयंपाक करायचा आहे मला. आणि गुळ आणि शेंगदाणे संपलेले होते, तर आता दूध घेऊन येते वेळेस घेऊन आलेले आहेत. तर शेंगदाणे डब्यात काढले आणि थोडेसे मी कव्हर मध्ये ठेवलेले आहेत. आता मला पाहिजे म्हणजे भाजी बनवणार नाहीये, मी पंचामृत बनवणार आहे. त्यासाठी थोडीशी जास्त शेंगदाणे इकडे भाजत ठेवलेले आहेत. आणि इकडे जे किचन काउंटच्या खालचं दार आहे ना, ते बसतच नाहीये. म्हणजे काय झाले काय माहिती, आता ते रिपेअर करणाऱ्यांना बोलून आणून दाखवावं लागणार आहे. बसत नाहीये, असं आदरच राहतं. कितीही मी बसवायचा प्रयत्न करते तरी पण नंतर निघत आहे आणि ठीक वाटत नाहीये ते. तर इकडे 2 किलो गूळ मी मागवलेला आहे. म्हणजे आता मी डाळ पण थोडीशी जास्त घातली, तर 1 किलो गूळ घालणार आहे आणि बाकीची साखर टाकणार आहे. फक्त गूळ किंवा फक्त साखरच मी पूर्णाला टाकत नाही, दोन्ही मिक्स करून टाकत असते. यानं पूर्णाला चव खूप छान येते. तर इकडे जी डाळ मी काढून ठेवलेली होती, यामधली डाळ मी पूर्णाला घातली आणि थोडीशी ठेवलेली होती. तर आता या डाळीचा मी भरडा बनवत आहे. तर मिक्सरला इकडे भरडा मी दळून घेत आहे. पूर्ण बारीक करायचं नाही, पीठ करायचं नाही. जसा रवा असतो ना, रवाळ असं मी वाटून घेतलेला आहे. तर 3 बॅचमध्ये हा सगळा भरडा मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे, किंवा गिरणीवरती दळून आणलं तरी पण चालतं. पण मी जेव्हाही पुरणपोळ्या बनवायचे त्या दिवशी अशा पद्धतीनं दळून घेते, झटपट कामं होतात. आणि जास्त दिवस जपून ठेवण्याची गरज नाहीये. तर इकडे शेंगदाणे परतत आहे, माझं लक्ष तिकडेही आहे इकडेही आहे, दोन्हीकडे माझी हात चालू आहेत. असं वाटत आहे आज 2 हाताऐवजी 4 हात असली ना किती चांगलं झालं असतं ना. खरंच आणखीन 2 हात पाहिजे, कारण आज कामं खूप जास्त आहेत. चहा प्यायलाही वेळ नाही, पण एनर्जीची गरज आहे मला आता, कारण कामच तशी आहेत. म्हणून मी इकडे हिंडत फिरत चहा घेतलेला आहे. शेंगदाणे पण भाजून झालेले. आता इकडे खूप सारं खोबरं घेतलेले मी आमटीसाठी, कारण आमटी ही जास्त प्रमाणात बनणार. तर इकडे सगळे खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि तवा गॅसवरतीच ठेवलेला आहे. लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो. तर इकडे गॅस मी परत ऑन केलेला आहे आणि तवा आणखीन थोडासा छान गरम होऊ देऊया आणि यावरती खोबरं परतून घ्यायचं आहे. थोडंसं हे जे खोबरं कट करत होते ना, थोडंसं हाताला लागलेलं आहे माझ्या, म्हणजे घाई गडबडीत असं होतं. घाई गडबडीने ती करायला गेली आणि खूप जोरात लागलेला आहे. तर इकडे खोबरं भाजाय ठेवलेलं आहे, तिकडे माझं लक्ष आहे. आणि संग संग लसूण पण वाटून घेत आहे. म्हणजे आता भरडा मी दळलेला आहे, तर भरडा अगोदर मी बनत ठेवते, याला पण थोडासा वेळ लागतो. जोपर्यंत इकडे डाळ शिजत आहे, म्हणजे एका कुकरमध्ये डाळ शिजलेली आहे, दुसऱ्या कुकरमधली आणखीन शिजायची, म्हणजे थोडीशी जास्त होती आणि कुकर पण मोठा आहे. तर आणखीन थोडंसं म्हणजे आणखीन एक सिटी यायचा वेट करूया. तोपर्यंत मी बाकीची का तयारी करून घेते इकडं. तर इकडे भरड्यामध्ये मी मसाले टाकत आहे. हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, हो हिरवी मिरची पेस्ट असली ते टाकू शकता. लाल मिरची माझ्याकडे नाही आहे आज हिरवी मिरची पेस्ट, म्हणून लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी. हिरवी मिरचीचा फ्लेवर यामध्ये खूप छान येतो. नंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे 2 चमचे आणि छान हे पाणी टाकून मी मळून घेतलेला आहे भरडा. आता मुटके करून घेऊ. तर अशा पद्धतीने सगळ्याच भरड्याचे मी मुटके बनवले. तोपर्यंत खोबर पण इकडे छान परतून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, कलर चेंज झालेला आहे. एकदम गोल्डन ब्राऊन करायचं नाहीये,
हलकासा कच्चेपणा गेला की गॅस बंद केला आणि लोखंडी तवा जास्त वेळ गरम राहतो ना, म्हणून मी गॅस बंद करून तव्यावरतीच ठेवलेलं होतं. जे हे कच्चेपणा आहे ना पूर्ण गेलेला आहे. आता दोन्ही कुकरमधली डाळ एकदम परफेक्ट शिजलेली आहे. इकडच्या बर्नरवरती मी पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे भरडा उकडून घेण्यासाठी मोठे. आणि हे जे कुकर आहेत आता डाळीचे, दोन्ही कुकरमधली डाळ मी इकडे पातेल्यामध्ये वतून घेतली. मोठ्या आकाराचं पातेलं घेतलेलं आहे आणि कट आणखीन मी काढलेलं नाही आहे, कारण कुकरमधलं कट व्यवस्थित काढता येत नाहीये. खूप जड पण असतात हे कुकर आणि व्यवस्थित ताट बसत नाही, म्हणून मी पातेल्यामधूनच कट काढणार आहे आमटीसाठी. इकडे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि एक उकळीचा वेट करूया. आणि इकडे जेही वाटायचं आहे ना सगळं मी काढून ठेवलं, पण लाईट गेलेली आहे. ज्याची भीती होते तेच होतं. केव्हापासून म्हणत आहे मी लाईट जायची, लाईट जाण्या अगोदर सगळी कामं करून घेऊया, जी मिक्सरला मला वाटण वगैरे करून घ्यायचं होतं, पण लाईट गेलेली आहे. आता लाईटचा वेट करत तिकडे दुसरी कामं मी आवरून घेते. तर जितका लसूण मी सोलून ठेवलेला होता सगळ्याच वाटून घेतला, म्हणजे आमटी बनणार, पंचामृत बनणार, त्या हिशोबाने सगळी तयारी करून घेते. आता लाईट पण नाही आहे आणि दोन्ही गॅसवरती इकडं म्हणजे दोन्ही बर्नरवरती ठेवलेले. इकडे भरडा उकडत आहे, तिकडे डाळ शिजत आहे. तर आता काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे. आणि कांद्याची साल मी कालच काढून ठेवलेली होती, तर कांदे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी, म्हणजे आज कांदा भजी बनणार. तर त्या हिशोबाने इकडे कांदे थोडेसे जास्तच घेतलेले आहेत, मोठ्या आकाराचे. तर कांदे इकडं मी उभे चिरून घेत आहे अशा पद्धतीनं. आणि कांदे चिरते वेळेस पण माझ्या हाताला इतकं जोरात लागलं ना, खूप त्रास झाला. आज ना लागायचंच काम होत आहे, घाई गडबड खूप आहे ना, घाई गडबडीत करायला जात आहे. एकच आलेलं आहे डोक्यामध्ये की आता काय करणार, मी कसं करणार, एकटी कशी करणार. मी तसं तर सगळ्यांना 11:30 11:45 टायमिंग दिलेला आहे, तोपर्यंत सगळे पाहुणे येतील. मग मी नंतर काय करू जर स्वयंपाक झाला नाही, हाच विचार होता. आणि त्या घाई गडबडीत या नादामध्येच मला आज खूप लागलं, म्हणजे खोबर कट करत होते तेव्हा पण लागलं हाताला, बोटाला. आणि आता कांदा कट करते तर खूपच लागलेला आहे, रक्त थांबतच नव्हतं. मी लक्ष तिकडेच होतं माझं. नंतर मी हळदी पावडर लावली, ती पण राहिली नाही बघ. खूपच जास्त लागलेलं आहे बोटाला, ते बोट धरूनच बसले होते मी केव्हापासून. पण नंतर विचार आला की आता बोट धरून बसेन तर कामं कसं होतील. कारण घाई गडबडीत आपण नुकसानच करून घेतो. त्यामुळे जितकं निवांत केलं ना तितकी कामं आपली छान आणि सुरळीत होतात. पण या वेळेत ना आपलं डोकं चालत नाहीये, धावपळ सुरू असते ना, त्या नादामध्ये असा गोंधळ होतो. तर असं इकडं जे मुटके शिजत ठेवलेले होते हे पण छान शिजलेले, तर ताटलीत काढून घेऊया. कांदा मी इकडे चिरून घेतलेला आहे उभा, आणि कोथिंबीर चिरून घेतली, कढीपत्ता काढून घेतलेला आहे. आणि आता भरडा अगोदर मी फोडणी देणार आहे, त्यासाठी कांदा मी राऊंड शेपमध्ये चिरून घेतलेला आहे. आणि इकडे थोडीशी चिंच जास्तच घेतली, म्हणजे पंचामृत बनणार, आमटी बनणार, त्या हिशोबाने जे स्वयंपाक बनत आहे अनसूप पाण्याचा बनत आहे, म्हणून इकडे हांड्यामधलंच पाणी मी थोडं थोडं करून आणत आहे. कारण आता इथं हांडा ठेवला तर खूप स्पेस धरणार आहे त्या हांडा, म्हणून मी खालीच ठेवलेला आहे आणि पाणी मी जसं लागेल तसं घेऊन येत आहे. तर इकडे चिंचमध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि एक उकळी काढून घेऊया. पण आता दोन्ही बर्नरवरती काहीतरी काही आहे ना, त्यामुळे ते खालीच ठेवलेले आहे तोपर्यंत. आता इथं डाळीमध्ये पाणी टाकून ठेवलेलं होतं, एक उकळी आलेली आहे. तर यामधली डाळ म्हणजे कट काढून घेऊ अगोदर. खूप अवघड होत होतं, कारण पातेलं मोठे, डाळ पण जास्त आहे ना, खूप वजन पण होत होतं. वाटलं की पायावर पडेल आणि पोळेल वगैरे, भीती वाटत होती. तरी पण कसं मी ते कट काढलेलं आहे. आणि परत मी इकडे गॅसवरती ठेवलं, जे थोडंफार पाणी राहिलेलं आहे ना पूर्ण आटून जाईल, ते जळून जाईल. आणि इकडच्या बर्नरवर ठेवलेल्या आहे मिरच्या भाजायला. ही मिरच्या पण रात्रीच मी चिरून ठेवलेल्या होत्या. तुम्ही म्हणता ते काय काय तयारी रात्री करून ठेवली होती, तर खूप सारी तयारी नियोजन रात्रीच मी करून ठेवलेला होता. म्हणून आज 11:30 वाजेपर्यंत पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून तयार झालेला होता, 15 ते 20 जणांचा. तर तयारी असली ना किती जणांचा असो, वेळेत होतं. फक्त तयारी जी आहे ना आपली व्यवस्थित झाली पाहिजे. तर इकडे डाळीतलं पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे. तर इकडे 1 किलो गूळ मी फोडून घेतलेला आहे. अगोदर तर सुरी घेतली, वाटलं सुरीनं छान खिसून काढूया, पण तितका वेळच नव्हता, म्हणून मी इकडं खलबत्तीमधलं दगड घेऊन त्याच्यानं थोडंसं फोडून घेतलेलं आहे. कारण आता हे मेल्ट झाल्यानंतर पूर्ण विरघळूनच जाणार आहे, छान मेल्ट होतं ना डाळीमध्ये शिजल्यानंतर, म्हणून मी तसंच टाकलेलं आहे. आणि नंतर अर्धा किलो साखर टाकलेली आहे. तर आता हे गूळ आणि साखर विरघळल्यानंतर एकदम पातळ खिरीसारखं होणार आहे पुरण. आता टाकलेलं आहे मी चवीपुरतं मीठ आणि 2 ते 3 चमचे विलायची पावडर टाकलेली आहे. आणि तिकडे मिरच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, ते पण परतून घेतलेलं आहे, म्हणजे दोन्हीकडे माझे हात चालू आहेत. तिकडं पंचामृतसाठी मिरच्याही भाजत आहे, इकडे पुरण पण शिजत आहे. आता पुरणाला लक्ष देण्याची गरज आहे की नाहीतरी करपू शकतं ते, तर तिकडे माझं लक्ष आहे. आणि लाईट आता नाहीये, विचार करत होते की इन्व्हर्टरवरतीच आता हे वाटून आणूया हॉलमध्ये नेऊन, कारण किचनमध्ये इन्व्हर्टरचं कलेक्शन कुणी आहे बोर्डाला दिलेलं नाही, डायरेक्ट लाईटात ऑन होत्यात. पण
असं वाटणं कुठनं कुठली कामं किचनमधली होत नाही आहेत. तर हॉलमध्येच नेऊन मला वाटायचं होतं, पण तितक्यात लाईट आलेली आहे. मला वाटलं देवानं ऐकलं माझं, कारण खूप टेन्शन आलेलं होतं. एक तर वेळ होणार होता आणि लाईट गेली त्यामध्ये आणि मदतीला पण कोणी नाहीये. तर खरंच आपला देवच साथीदार असतो.